जी माणसं खर्च करून कीर्तनाला आलेली असतात ती समाधानानं घरी गेली पाहिजेत. म्हणजे गेले गेलं झोपलं पाहिजे तरी ऐकलं तर समाधान मिळालं पाहिजे. नाही तर मग दरिद्रवाणी जांभळा देत ऐकायचं नाही. आम्ही म्हणायचं बैल का म्हणून तुम्ही म्हणायचं त्याच्यात दुधाचा चहा. नाही इथं यस ला यस नो ला नो. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत. कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा कडवे 4 आहे. अभंग उपदेशपर आहे. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. कीर्तनाला बोलत जायचं आपल्या. पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं. अभ्यास कमी असल्यामुळे मला आज उत्तर देता नाही आलं महिन्यानं देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार पण देणार. फक्त बोलत जायचं आता पटापटा. माझं असं म्हणणं आहे यसला यस नोला नो. माझं असं म्हणणं आहे या जगात शरीर नासका आहे, शरीर कुचका आहे, शरीर रोगाचं भांडार आहे, शरीर जाळायचं आहे पण देव राहण्याचं ठिकाण आहे. यावर आपलं मत काय? तुम्ही आजारी आहे का? मग हा किंवा नाही परत ऐका. शरीर रोगाचं भांडार आहे, शरीर नासका आहे, शरीर कुचका आहे, शरीर सडका आहे पण शरीरात देव राहण्याचं ठिकाण आहे. यावर आपलं मत काय? हां आता फायनल. जर याच्यात देव राहण्याचं ठिकाण आहे, जर नाही आहेच आहे तर मग याने थोडा वेळ का होईना रोज भजन का करू नये? करायलाच पाहिजे. बस फायनल. आता लागला करंट लागला भाई. तुम्हालाही सोपं झालं मलाही सोपं झालं. यानं जर भजन केलंच तर नासकं शरीर आहे, कुचका आहे, सडका आहे पण देव राहण्याचं ठिकाण आहे. पुरावा आहे का याला काही? 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेल, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. तुम्ही सगळ्या गोष्टी पुऱ्या कराल पण देवाचं भजन केलं तर. आता ऐकणाऱ्यांनी अशी शंका घेतली देवाचं भजन का करायचं? व्हॉट इज दॅट रिझन बिहाइंड इट? कारण इच अँड एव्हरीथिंग ॲज अ रिझन. जगातल्या प्रत्येक गोष्टीला जर कारणच आहे तर मग आम्ही भजन का करायचं? त्याचं उत्तर आहे तुमच्याकडे सगळं आहे पण सुख नाही. सगळे गाडी बंगला सगळे ऊत आला पैशाला ऊत आला. इतका पैसा आहे माणसाकडं. पैसा आहे, घरं चांगली आहेत, मान आहे, सन्मान आहे, ऐश्वर्य आहे. फक्त माणसाकडे एकच गोष्ट नाही तिचं नाव सुख आहे. आणि ह्या जगातल्या माणसाकडे सुख का नाही? प्रत्येकाची उत्तरं सापडायची. तुम्ही मी भजन का करीत नाही? गरज काय? तर सुख मिळवण्यासाठी. सुख आपल्याकडे का नाही? तर ज्याच्यात आपल्याला सुख आहे ते आपण करीत नाही. आपण बसलो पाणी मारून कापूस शिकीत. आपण पाणी मारून कापूस शिकायचं आणि आपल्या पोरांना पाणी टाकून प्यायची. फिट काय करायचं? आपण पाणी घालून दूध विकायचं आणि त्यानं टेप लावून गुंठ्यानं जमीन विकून टाकायची. नेमका घोटाळा काय झाला? मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती मोठे झाले संतांच्या संगतीशिवाय सुखी होऊ शकत नाही. आता पुन्हा उलट फिरा. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहणार नाही. मोराच्या पिसाऱ्या पण पुन्हा उलट ऐका. मुंगे किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. आणि मासा किती पाहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही. मुंगी किती फिरू द्या 13वा अध्याय सांगतोय. मुंगी मेरू ना ओलांडावे आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही, माणूस भजनाशिवाय सुखी होऊ शकत नाही. आता काही म्हणतील आम्हाला पेमेंट भरपूर आहे. तू करणार काय? पगार वाढला तर काय करणार? सासरवाडीचं कल्याण करणार. तू काय करणार? काय लईत लई मिवणीच्या बाळातपणाचं बिल देणार. तू काय करणार? काय मिवणीचं लगीन करून देणार. मग तुम्ही काय भजन थोडंच करणार आहे? आणि मरताना तुमच्या बरोबर भजन येणार आहे, इस्टेट नाही. इस्टेट मिळवणं हे प्रारब्ध आहे पण भजन करणे हे पुण्य आहे. संपत्ती कोणी कमी? संपत्ती कमवायला काय लागतं? मूर्ख वागले का पैसा मिळतो. तुम्ही नीती सोडून जगा. तुमच्याकडे पैशाला तोटा नाही. फक्त नालायक वागायचं. पैसाच पैसा. सज्जन वागले ओढायला बिडी नाही. नियम आहे तो. नियम आहे. मूर्ख माणसं जेवढी समाजात आहेत तेवढ्यातल्या माणसांना समाजात मान आहे. ऐका कैलीचे महिमान आता
माझ्या खात्यात दिलाय, त्या चरणाचा उपदेशपर आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा तुम्हाला मिळवायचं सुख, पण ज्याच्या सुख आहे ते तुम्ही करीत नसल्यामुळे सुख मिळत नाही. अभंगातला दुसरा मुद्दा सुरू करायचा आहे. फक्त पटापटा बोलत जायचं. आणि बोलत जाताना कीर्तनाला बोलत जाताना हा म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं. पटलं तर पा माझं असं म्हणणं आहे, याचा अर्थ जगात देव आहे. फायनल करायचं. आता काही म्हणतील दिसतो का, तुझ्याशी डोकं लावायला आम्हाला वेळ नाही. उत्तर आहे का, फुलातला सुगंध दिसत नाही पण आहे, लाकडातला अग्नी दिसत नाही पण आहे, दुधातलं लोणी दिसत नाही पण आहे, हृदयातला भगवंत दिसत नाही पण आहे. हा आता उलट फिरू. लाकडात अग्नी आहे पण घर्षणाशिवाय दिसणार नाही, दुधात लोणी आहे पण क्रिया केल्याशिवाय दिसणार नाही, तसं हृदयात देव आहे पण साधना केल्याशिवाय दिसणार नाही. आता काही म्हणतील आम्ही एज्युकेटेडचा देवाचा काही संबंध नाही. कारण तुमच्याकडे असणारी जी पदवी आहे ती कलेक्ट द मनी आहे. टू ओनली कलेक्ट द मनी. मग आता मी म्हणतो बोलायला सुरुवात झाली. आता देव आहे. आता उत्तरं थोडी थोडी बारीक बारीक द्यायची आहे. देव आहे हा मानण्याचा प्रश्न आहे. हा किंवा नाही मानायचा, त्याला नाही मानायचा. मूर्खांच्या नादीला काय लागायचं. कीर्तनकार कंबार का बांधतो, तू मुंडका बांधील, तुला काय करायचं. माळीत म्हणे एक शाटच का, आम्ही 9 शाट घालू, तुला रुतते का. आम्ही विचारलं का तुला दारू प्याताना डोळे का झाकतो, विचारलं. चांगला पायजमा का खराब करतो, विचारलं. तू काय इकडे झक मारितो. आणि कमी बुद्धीची माणसं एकत्र आली का धर्माला गळाणी येते. तुमचं काय मत आहे. कमी बुद्धीची माणसं आणि मग देव काम दाखवतो. आता कसं दाखवतो ऐका. तुम्हाला मला देवाची गरज आहे. फायनल झालं आपलं. आतापर्यंत आपल्याला सगळ्यांनी धोका दिलाय. सगळ्यांनी धोका दिलाय. भावाने धोका दिला, जमीन वाटताना कट आणला. बहिणीनं धोका दिला, बायपासमध्ये जमीन गेली, केस लावली. सासऱ्यानं सुद्धा धोका दिला, ईडी पोरगाळ्यात घातली, धोका दिला. पाहुण्याने धोका दिला, प्रियशीनं तर इतका धोका दिला. मोबाईल आपला, हँडसीट आपलं, चार्जर आपलं, पिन आपली, बॅलन्स आपला, हँडसीट आपलं, पेट्रोल आपलं, गाडी आपली, हॉटेलिंग आपलं, मेसेज दुसऱ्याला टाकला, तिसऱ्या संघ गेली, धोकाच दिला. प्रियशीनं धोका दिला. नीट आहे का. प्रियशीनं धोका दिला, भावाने धोका दिला, बायकोने सुद्धा धोका दिला. करेक्ट. बायकोने सुद्धा धोका दिला, मित्राने तर दिलाच, प्रियशीने तर दिलाच. पण या जगात बारीक काय घ्यायचं. आतापर्यंत आपल्याला फक्त कट्यावर हात ठेवून उभा राहणाऱ्या भगवंताने धोका दिला नाही. अजून आपले डोळे तसेच आहेत, अजून आपले कान तसेच आहेत, अजून आपले पाय तसेच आहेत. 18 वर्ष शेतीत काम करतोय, अजून त्याला सर्पदंश झाला नाही का वाघाची गाठ पडली नाही. याच्यापेक्षा उपकार कोणी करावेत. अरे शेतकऱ्याचे आई शेतात कापूस शेताला गेली तर तिचं पोरगं बाबळी खाली खेळतंय. बाबळी खाली काटे लागल तेवढे आहेत, पण त्या बाळाला अजून काटा ठोसला नाही का, त्याला गवतामध्ये विंचू चावला नाही. शेतकरी कापूस शिकायला गेला तर त्या शेतात मुक्काम केला, पण त्याला वाघ दिसला नाही, की त्याला विंचू चावला नाही, की त्याला सर्पदंश झाला नाही, त्याला शुगर झाली नाही, त्याला बीपी झाला नाही, त्याला अटॅक झाला नाही. भजन करा नाही तर नका करू, पण उभ्या जगाला सांभाळणारा भगवंत आहे एवढं ध्यानात ठेवा. आणि तो जर तुम्हाला सांभाळतोय तर त्याचं थोडा वेळ भजन का करू नये. बाकीच्यांनी धोका दिला त्यांच्यासाठी तुम्ही झटता. 2 पोरं झाल्यावर बायको म्हणते तुमच्यात आणि गाढवात फरक नाही, तरी हा नालाई गजरा घेऊन जातो. गजरा घे ग बाई, घे गजरा घे. पोरग बापाला विचारतोय तुम्ही विहीर खोदली तर उपकार नाही केलाय, तुमचं कर्तव्य आहे, तरी त्या पोराची लग्न जमवायची घाई करतोय. पुरीचं लग्न केलं आणि 20 वर्ष पोरगी सांभाळली तर नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही, सनाट निगती फुलाच्या गाडीकडे. उलटे बापाला अशी हात करते, सगळे हप्ते पेड करा, आणि याला बँडवाला घोडा लावितो तरी हा करतो. हे सगळ्यांनी धोका दिलाय, देवाने धोका दिला नाही. आता उलट आहे का, देवाने धोका दिला नाही तरी नाही दिला आणि देणारही नाही, पण त्याचं भजन करायला काही नाही. कारण तो समर्थते. कान तसे दे, डोळे तसे दे, पाय तसे दे. तुम्ही विचार करा, सगळ्यांना तपासतो. आणि जेव्हा जेव्हा देवाच्या कॅपॅसिटीच्या बाहेर होईल तेव्हा देव जनता जागेवर आणण्यासाठी काम करतो. जेव्हा जेव्हा गाय कत्तल खाण्यात जाते,
जेव्हा जेव्हा साधूचा अपमान होतो, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, जेव्हा जेव्हा आईबापाचे हाल होतात आणि जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप जास्त होतं तेव्हा देव अवतार घेऊन काम करतो. तुमचं काय मत आहे? गाय कत्तल खाण्यात गेली, कापली गाय, 22 रुपये प्लेटनं पठ्ठ्यानी लिंबू पिळून आणली. हाणणारे माया पुढे बसलेत, नावा सगळं सांगाल नाही. गाय कत्तल खाण्यात गेली, साधूचा अपमान झाला आणि धर्माला ग्लानी आली. 6 भाचे मारेपर्यंत कृष्णाच्या मामानं कंसानं 6 भाचे मारेपर्यंत त्याला कोणी बोललं नाही. 7वा माया तर त्याला सापडली नाही. 8वा कृष्ण जन्माला आला महाराज तर जगाच्या बापाला सुद्धा मारणं मामाच्या काचानं टोपलीत बसून पलीकडे जावं लागलं. टोपलीत पुराने जागा दिली पण मामाने किंमत केली नाही. कृष्ण कुणामुळे गेला टोपलीत बसून? मामामुळे कृष्ण टोपलीत बसून गेला. पण योग्य काळ आला, मामाची खानदान आणली अख्खी, वंशाला दिवा ठुली. यादवच ठुला नाही, 2च यादव राहिले, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव. अख्खे यादव हल्ले. मग आता कृष्णानं कंस मारण्यासाठी काही काळ वाट पाहिली, रामानं रावणाला मारण्यासाठी काही काळ पण बायको पळवली तरी बोललं नाही काही. पण गेम तसं आपली माणसं तुम्ही विचार करा, या 10 वर्षात इतकी माझातली होती पण 2020ला देवानं मीटिंग घेतली आणि कोरोनाला फोन केला, जिरूनच टाकली. विचार करा, विचार करा, जगातलं सगळ्यात श्रीमंत राष्ट्र अमेरिका आहे. जगातलं सगळ्यात विद्वान राष्ट्र चीन आहे आणि जगातलं सगळ्यात हाय ब्रिलियंट ब्रिटन आहे. 3 राज्यांचा सुपडा साफ केला. 3 लाटा आल्या, 3 लाटा. पण महाराष्ट्र ही शिवाजी महाराजांची आणि संतांची भूमी असल्यामुळं इथं एकच लाट आली. इथं दुसरी लाट आली असती तर हा पठ्ठ्या सुद्धा इथं उभा राहिला हाय मिळालाच असता. पण दुसरी लाट का आली नाही? महाराज, जगाचा बाप पंढरपूरच्या वैकुंठात जंबू नावाच्या दीपामध्ये विठू नावाचा पाटील गदाच्या हात राहिला पण जग सुखी केलं. काय म्हणते तुमचं? गडावर जिजाई आई तुळजाभवानी गजाच्या हात राहिली पण भक्त सुखी केले. आळंदीत ज्ञानोबा मंदिरात गज लावून हात राहिले पण जनता सुखी केली. पुढे उभा आणि 2020ला श्लोक सिद्ध झाला, यदा यदा धर्मस्य. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल तेव्हा मी दैत्य 4था अध्याय, मी दैत्याची कुळीनाशी, मी साधूचा मान घेऊशी मऊ तर मी अवेकाची खाजळी फेडून विवेक उजळी, योग्या पाहे दिवाळी. काम दाखवलं, काम माझातली होती. लोक जिरली 1.5 महिना काही दाढी केली नाही. रोज वाटायचे, रोज नाहीच नाही. महिना पठ्ठ्याने इस्त्री केली नाही, तांब्यात कोळसा घालून इस्त्री केली. शिरली का नाही? चहा बंद, दूध मिळालंच. मग काढा सुरू केला. काढा काढा तर असा नंगात आला, इकडं प्याला, इकडं हा, इकडं प्याला. हा किंवा नाही? जिरली का नाही? काढा. लग्न पहाटीच. एक जण म्हणला, मी म्हशीचं दूध काढायला उठलो तेव्हा तुमच्या वाट्यावर वाजत होतं. म्हणजे तेव्हाच नवरी गेली ना. लग्न भामटेवानी केली. शिकवलं का नाही देवाने? दाढी शिकवली, कपडे शिकवले. हो, पुढं आहे का? शेतकरी नाही घाबरत. शेतकऱ्याला हे लॉकडाऊन फिकडाऊनचं काही गेलं नाही. तो बळीराजा आहे. ते अजूनही 1 वर्ष लॉकडाऊन असलं तरी घाबरत नाही. त्याच्याकडे देवाने ताकद दिली. त्याची बायको शेतात गेली तरी 2 गरक्यात 1 वांग्यान 2 मिरच्या घेऊन येते. गेला दिवस. नोकरीवाल्याची बाई काय बाथरूमच्या इटा खाती का? काय काय खाईल? काय देव आहे मारा तो काम दाखवल्याशिवाय.
काय खाईल काय? तुम्ही बारीक आहात, शेतकरी घाबरत नाही महाराज. धोत्रवाली माणसं गरीब जर रेशनला गहू तांदूळ घ्यायला उभे राहिले तर ही श्रीमंत माणसं त्याला हसत होते का हा कुपनाचे गहू खातो आणि कुपनाचे गहू खाण्याच्या लायक नाही असं कोणाचं मत होतं? हां, माझा ते लावला त्यांचं. हां, मग त्याची बायको म्हणायची आम्ही नाही आणत ते गहू, नाही ते टेस्टी नाहीत आणि ते आम्ही आणत सुद्धा आम्ही कधी रेशन आणलंच नाही. ते शर्टिंग करून रांगेत उभे होते. 3 किलो दे रे, 3 किलो दे. शेतकऱ्याचं काय नाही, त्यानं तिकडून गहू तांदूळ फुकट घेतले आणि इकडे इकून टाकले. तो हुशारच आहे. त्यानं इकडून फुकाट घेतले आणि इकडे 10 रुपये किलोनं इकून टाकले. दुकानदारानं पॉलिश करून त्याच्यात परत ते 40 ठोकले. तांदूळ तेच. शिकवलं देवाने आणि सगळी जनता जागेवर. आणि कोरोना हा 2-3 वर्षातून एकदा यायलाच पाहिजे, पण इतका नको. पण आम्हाला सुद्धा भिकारी केलं इतका. आम्हाला सुद्धा 8 महिने कुत्र विचारीनं तू झोपला का, उलातला का मिळाला. घरचे सुद्धा काटाळे कवा जातील तर जाऊ, पण 2-3 महिने का होईना पण झटका दाखवायला यायला पाहिजे. तुमचं काय म्हणत? खोकला दाबून मिली काय लोक खोकली सुद्धा नाही. त्याला माहिती खोकलं का 3.5 लाखाला ठोकली. खोकलंच नाही ते मिळालं ते. करील ते काय नोय महाराज, 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 करील ते काय नोय शिकवलं का नाही? पूर्वी माणूस शिकला का माणसं म्हणायचे सच शिकला. आता शिकला का माणसं म्हणते बाजू सरक, बाजू सरक, नंतर माझ्या ठोकशील 1.5 लाखाला. देव जाग्यावर येतो, यदा यदा या देव काम दाखवतो. आता 1, 2, 3 आणि कोरोनाने अजून एक शिकवलं. कोण तुमचं आहे? मित्र मित्र लबाड. 1.5 तास प्रियकर प्रियशिशी गप्पा हाणीत होता येड्या बाबळीत. बाबळ येडी, पोरगी भंगार आणि हा सांड 12वी नापास, हलकट क्वालिटीचा. तरी त्या पोरगी त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय, तू माझ्या हृदयाची धडधड ऐक. तो म्हणायचा पण मी पॉझिटिव्ह निघलो. मग उलट तिकडं. शिकवलं देवाने. देवाने शिकवलं आणि शिकवायलाच. आजच्या कीर्तनात सगळ्यांना पाया पडून एक वाक्य सांगतो. कोरोना गेला असं म्हणू नका आणि मला होणार नाही असं म्हणू नका, पण होऊ नये म्हणून काळजी घ्या. लस येईल तेव्हा येईल, जनता नीट होईल तेव्हा होईल, तो भाग वेगळा आहे. पण पाया पडून सांगतो लक्षणं 3च आहे. सर्दी होणं, ताप येणं, वास न येणं, औषधं 4च आहेत. मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, अंतर ठेवणं आणि हात धुणं. हे सुंदर जग पाहण्यासाठी तरी स्वतःची काळजी घ्या. झाल्यावर माणसं वाचतात तो भाग वेगळा, किंवा पैशाला आमच्याकडे तोटा नाही तोही भाग वेगळा. आम्ही पैसे घालून नीट होऊ शकतो तोही भाग वेगळा. पण हे सुंदर जग पाहण्याची संधी एकदाच आहे, पुन्हा नाही. ही मिळालेली संधी बोगस का घालावी? बरं, औषधं तर कठीण नाहीत, पथ्य पाळायला काही हरकत. आणि का रोग येऊ द्यायचा हाही प्रश्न आहे. अजिबात 80% जनता कोरोनाची आजही पथ्य पाळीत नाही. तुमचं काय मत आहे? आणि हे चुकीचं आहे. तुम्हाला घमेंड आहे का तो गेला आहे, तुम्हाला घमेंड आहे मला होणार नाही,
पण नुसती खोकला ना मागची पुढची जिरल्याशिवाय राहणार नाही. आणि जी माणसं नीट होऊन आलीत ती शरीरानं कमकुवत झालीत. आपण तितकं बारीक पाहत नाही, नाही तर त्यांचं मानसिक संतुलन तसं डॅमेज. मानसिक पाया पडतो कीर्तनातलं फायनल वाक्य, मला तुम्ही शिव्या द्या पण माझं एवढं ऐका, अजून पथ्य पाळा. पाळायला का का त्याचं उत्तर ऐका, हे मिळणारच नाही. हसत हसत जगा. 8 महिन्यातून आज हसले तुम्ही, हसलेच नव्हते 8 महिने, तुम्ही बधीर झालती बधीर. हसत जा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं ती इतकी दरिद्री असतात, कंतात पण हसत नाही. आणि हसायलाच रक्ताभिसरण क्लिअर होतं. सायंटिफिक रिझन हसल्याने रक्ताभिसरण क्लिअर होतं. बरे रक्ताभिसरण क्लिअर होतं आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम नॉर्मल होते. हसलं पाहिजे. हायजर एज्युकेटेड लोक नाही ऐका, डॉक्टर विक्टर कोणी प्राध्यापक शिक्षक इंजिनिअरिंगचे पोरं बिरं ऐका. या 10 महिन्यापूर्वी पेशंट जर डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टरने एकच दणका उठवला होता, पांढऱ्या कमी झाल्या तांबड्या वाढल्या, तांबड्या कमी झाल्या पांढऱ्या वाढल्या, भरा काळा काळा. मी सगळ्या लोकांना प्रश्न विचारतो, ह्या 10 महिन्यात पेशी गेल्या पुढं? पेशीच वाढा का? पेशी वाढल्या कोणत्या? का नाही वाढल्या? ऐका, का नाही वाढल्या? एक, प्रदूषण कमी झालं, हवा स्वच्छ झाली, पाऊस वाढला, गारवा तयार झाला, पिकं हिरवी झाली, मानसिक संतुलन डॅमेज झालं, जनता निरोगी झाली. तुमचं काय मत आहे? 80% जनता सध्या निरोगी आहे. मेडिकलमध्ये 2च औषधं खपत आहेत सध्या, सॅनिटायझर आणि मास्क. आजारीच पडा ना माणसं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हायवेचं जेवण बंद झालं, जनता निरोगी झाली, रोटी गेली. शेतकऱ्याच्या घरात चपातीला तेल नाही पण पूर्ण भाजलेली आहे, तेल नसू द्या. नालायक पैसे देऊन हायवेला चपाती खात्या, त्याला रोटा म्हणतात का? रोटा का रोटी काय म्हणतात? तंदूर इतका तंदूर येतो, तो शिजवायला हुक आहे, त्याला हुक. 1 2 3 कुत्र्यासारखं फिकतात, कुत्र्यासारखं. तरी हाटो आम्ही म्हणतो, अजून 2 दे, अजून 2 दे. हा नालायक आवला तिचा टॉमी. आणि तो रोटीत काय तंदूर हातात जर घेतला तर अख्खं हात पांढरा होतं, एवढं तिला पिटी. काय खावा? तांबडा रस्सा हायवेला खायचा. मेली माणसं. जर 12 महिने तुम्ही घरचंच खाल्लं तर आयुष्यभर तुम्ही निरोगी राहाल. आता हे मी कितीही सांगितलं तरी तुम्हाला त्याची लाज, कारण तुम्ही जी झक मारायची ती. पण घरचं खावं. शेतकऱ्याच्या घरात पिठलंच राहते, शेतकऱ्याच्या घरात दूध राहते, आणि दुधासारखं सकस खाणं. दुधाला शेतकऱ्याच्या घरात कोण तोटा गेलाय? गाय आटली म्हैस, म्हैस आटली गाय, दोन्ही नाही शेळी. बरं शेतकऱ्याकडे शेळी प्राणी असा आहे, कवाही दूध काढा, कोण नाही लहर आली. चहा उकळत आला, बरं दूध यायला टाइम नाही, मागं फटका पुढं दूध, मागं फटका पुढं. पण माना नाही तर नका मानू, हे घडलंय किंवा नाही. गाथा सांगतोय मी, नाही सांगत. युक्त आहार विहार. मग कोरोनाच्या काळात पहिलं पथ्य, बाहेरचं खायचं बंद करा, आणि 2 पथ्य पाळाच. यावर आपलं मत काय? आता अजून 1 वर्षानं 2 रोग येणार आहेत. आपले खोटं ठरत नाही का ते? कायम खरं. मी म्हणत होतो 2020ला लग्न होणार नाही. 3 सीझन गेले, काहींचे 3 रेंज गेली, काहींची रेंज. जोडीदारांचे ऑपरेशन झाले पठ्या तासात. हे गणपती बुडवायला. आहेत का नाही? आता अजून 2 रोग येणार आहेत. एक, 2 वर्षात पटलं तर हा म्हणायचं. शिक्षक लोक, शाळेतले पोरं,
अजून 2 वर्षात 80% जनता दृष्टीदोषानं आजारी होणार आहे. काय मत आहे तुमचं? दृष्टीदोष, डोळे जाणार. आणि आज 80% लोकांना दिसायला कमी आहे. तुमचं काय मत आहे? डोळे गेले. का गेले? डोळ्याला 4 दोष आहेत. निकल दृष्टीता, दूरदृष्टीता, दृष्टी सातत्य, दृष्टी वैमश्य. काहीला अंतर्वंगाचा भिंगाचा चष्मा आहे, काहीला बहिर्वक्र भिंगाचा चष्मा आहे. पण हे 5-7 हजाराचं जे खोकडा आलंय, पागल यडपाट माझे मेंदू, चैन उघडी, येड्या बाबळीत, मोरीत, तुरीत. मग तुरीला रोग का म्हणाले यांना? हलकट क्वालिटीचे. आणि त्याच्यामुळं विनोद समजू नका. 2 मिनिटात सांगू अभंगाकडे येण्यापेक्षा मोबाईलचा दुष्परिणाम किती झाला सांगू 1 मिनिटात. त्याच्यामुळं माणसातली संवाद संपला. तुमचं काय मत आहे? विठाला विठाला पाया पडू सांग. 20 माणसाचा संवाद संपलाय. तुमचं काय मत आहे? आणि शिकलेल्या लोकांना महाराज मंडळीला सांगतो, कोणत्याही माणसावर कोणतंही संकट आलं तर ते दुःख कुणाला तरी सांगत जा, त्याने दुःखाचा पावर कमी होतो. तुमचं काय मत आहे? मानसिक तणाव होत नाही. आणि आज सगळी माणसं मानसिक टेन्शनमध्ये आहेत. मोबाईलमुळे बोलणं बंद झालं आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन, हाय थिंकिंग झालं आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं. म्हणजे रक्त कमी झालं, विचार बोलत जास्त झाले, टेन्शन, झोप नाही, एकटा येड्याबाबळी, तुरीत, डांबरीला, हायवेला. बरं, बोलायच्या पद्धती इतक्या मूर्ख आल्यात मोबाईलवर. कुठे नदी वय जळतो येतो. बोलायच्या पद्धती पहा ना कशा आहे. आता इकडे लाव. काय नालायक माणूस आहे. इकडं रेंज आहे, बोल किती बोल. हा विनोद आहे. आणि त्याच्यामुळं पुढं ऐका. आता पुढं सांगूनच टाकतो 2 मिनिटात. माणसांचा संवाद कमी झाला आणि विचार वाढले. माणसं तणावात आहेत आणि त्यामुळं माणसं चिडचिडी झाली, चिडचिड वाढली आणि परिणाम झोप येत नाही, टेन्शन वाढलं. म्हणून त्याने क्वार्टरचा आधार घेतला. खरं आहे का खोटं आहे? आता ऐका कसा तो नदीवर गेला सांगूनच टाकतो. मोबाईल घेतला. सारखं मोबाईलमध्ये पाहिल्यामुळं तू खाली बसून घे बरं एकदा. सारखं मोबाईलमध्ये पाहिल्यामुळं संवाद कमी झाला. शरीरातलं रक्त अगोदरच कमी आहे पण विचार जास्त आहे. त्याच्यामुळे तो टेन्शनमध्ये आला. परिणाम टेन्शनमध्ये झोप यावी म्हणून त्याने क्वार्टरचा आधार घेतला. आणि दारू पिल्याने झोप येते हा भ्रम त्याचा तयार झाला. दारूला सुरुवात केल्यावर पैसे कमी पडले म्हणून त्यानं चोरीला सुरुवात केली. नीट आहे का? 2-4 वेळा चोरी त्याला सक्सेस झाली. कोणती? मोटर चोर, मोटरसायकल चोर, टायर चोर, ट्यूब चोर. ती चोरी यशस्वी झाल्यामुळं त्यानं डायरेक्ट मोठ्या चोरीला सुरुवात केली. पंप लुटणे, सुपारी घेणे, खून करणे. हे ज्ञानानं झालं का अज्ञानानं? अज्ञानानं. काय नडलं? मोबाईल. सुरुवात काय झाली? दारू. परिणाम काय झाला? चोरी. चोरीमध्ये काय झालं? भारीतला मोबाईल घेऊन ॲप सापडला आणि ॲप उचकून त्याला ॲपमध्ये पोरगी सापडली. हा किंवा नाही? आता ॲपवर पाहिलेली जी पोरगी आहे तिचं तुम्ही शील पाहिलं, तिचं कुळ पाहिलं, तिची खानदान पाहिली, तिने किती पोरं संपवली हे पाहिलं नाही. पण तुम्ही बाकी नादी. आणि तिनं ओळखलं हे येडं आहे, लुटाय हरकत नाही. मग भारीतला भारी मोबाईल घेतला तिनं. कुणाकून?
त्याच्यातून तो जवळजवळ पहिलाच तो दारुड्या होता, चोरही होता. त्याच्यात त्या पुरीने त्याला कामाला लावलं. पण त्यासाठी पोराला आणि पुरीला माझ्या आईनं दुसऱ्याच्या शेतात काम केलं असताना माझ्या आईची इज्जत गेली याचं त्याला वाईट वाटलं नाही. माझ्या बापानं बनियान मळालं तर पलटी करून घातलाय. माझ्या बापानं फी भरायची तर बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. माझा बाप देवळा पुढे शब्द बोलला तर लोक ऐकत होती. तोच माझा बाप बनियानमध्ये मुंडकं गुंतून रडला. पोराला त्याची लाज वाटली नाही. तुमचं काय मत आहे? लाज नाही वाटली पोरीला का? माझी आई कापूस वेचायला गेली तर कपाशीच्या बोंडात गुंतून तिचं लुगडं फाटलं. दुपारी माझी आई कापूस वेचताना बांधावर जेवायला बसली तर माझ्या आईच्या भाकरीवर कालवण नव्हतं मारा. तिनं लोणचं भाकरीला चोळलं, लोणचं. आणि माझ्या आईनं दिवस काढले पण माझ्या वागण्यानं माझ्या आईची इज्जत गेली याची त्यांना शरम वाटली नाही. तुमचं काय मत आहे? माझा बाप 10वीची 500 रुपये फी भरायची म्हणून माझा बाप शाळेत गेला महाराज आणि पाया पडला सरांच्या. कापूस इकून तूर इकून पैसे देईल पण माझ्या मुलाचा फॉर्म भरा याची त्या कार्ट्याला लाज वाटली नाही. त्या पुरीनं पोरानं फायनल निर्णय घेतला, पळून जाणे. आता ऐका, पळून जाण्याला भविष्य काय? जा पळून तुम्ही, पण भविष्य काय? तुमच्याकडे 1-1.5 एकर जमीन नाही, 2-4 लाख बँकेत नाही, बारीतली तुमच्याकडे गाडी नाही, एखादा BHK 2 रूम नाही. मग तुमच्याकडे फक्त चमड्यावर केलेलं नासक प्रेम आहे. बाकी तुमच्याकडे काय आहे? काय आहे तुमच्याकडे? गाडी आहे, 5-7 लाख रुपये पडेल आहेत. बंगल्यातून पोरं पळून गेली तर गावंड्याच्या हाते कामाला जातात. इतकी दरिद्री लोक आहेत नाहीत. चांगल्या घरातल्या पोरी, बाई तिला जागेवर चहा नेऊन देत होती, पोरगी अभ्यास करते म्हणून. ती पळून गेली तर दुसऱ्याच्या घरचे भांडे घासती. इतक्या बिंडोक पोरी तयार झाल्यात. का रे बा म्हणे, तो काला है लेकिन दिलवाला है. सांगा हे खरं आहे का खोटं आहे? म्हणजे पोरींनी इतक्या लाजा सोडल्या का मी एका चांगल्या बापाच्या पोटी जन्माला आले. मी एका चांगल्या बापाच्या पोटी जन्माला आले. माझा बाप मला देव आहे. पण माझ्या बापाची मान समाजात खाली झाली याची तिला लाजच वाटली नाही की माझा बाप उद्या गल्लीत मान वर कडून कसा चालेल. आणि ही माणसं कधीही यशस्वी झाली नाहीत. पोरी गेला पोरगी घेऊन, दिल दिया है कोयताही देंगे. चलो पोरगी गावंड्याच्या हाताखाली गेली, दिल दिया है ईड बी देंगे. गेलेत का नाही? अशी कीर्तनात बसेल 20 जण आहे माया पुढं. आत्ता मी नावा सगळं सांगाल, आपलं काम वेगळं आहे. परिणाम ते प्रेम टिकलं का हो? कमी झालं. दारूची नशा वाढली, प्रेम कमी झालं, उत्पन्न संपलं. त्यानं 2-4 तिच्या ठेवून दिल्या. तिनं लगेच तिच्या जुन्या प्रियकराला फोन केला, ती पळून गेली. हा टेन्शनमध्ये त्याला मेला. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठुलं. काय वांग सांगू मी 10व्यात? तो मेला कसा, त्याची ओवी कुठे आहे ज्ञानेश्वरीत? पुढाऱ्यांचं चालत तर पुढारी तो मेल्यावर म्हणले एक उमद व्यक्तिमत्व गेलं. आता ऐका, ही वस्तुस्थिती मी तुमच्या पुढे मांडली. ही टाइमपास आहे का खरं आहे? म्हणून तरुण पोरांना सांगतो, हे हृदय इतकं सुंदर आहे, हे कुणाला तरी देऊन रस्त्यावर बर्बाद होण्यासाठी दिलेलं नाही. आपण 96 कोळी खानदान रक्त आहे आपलं. आपण शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं आहेत. आभार गभार नाहीत. आपल्या तोंडाला क्वार्टर शोभत नाही. आपण खानदान माणसं आहे. वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ कळत? वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उत्ताना, झाला चित्ता. सकाळी लागला 5 उसने मागा, झाला बिबट्या. आपण भिकार वाघ आहेत, भिकार. मागून नक्की चड्डी फाटेल, फाडून टाकेल. मग ही कोण शिवी? 2 रस्त्यानं दारुडे डुलत निघले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिले. म्हणला तो होऊच शकत नाही, कारण मी राजीनामाच द्यायला नाही.
एक भोंगळा दारुड्या रस्त्यानं आला, भोंगळा पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगोटी लावून आला, आणि तो लंगोटी लावेल त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडा तो, ही घे लंगोटी. झाले दोन्ही मोकळे. हे आपल्या तोंडाला क्वार्टर शोभत नाही. राजेन राजे राजे तुम्ही ध्यानात ठेवा राजे, जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. ज्या दिवशी तोफेचा आवाज बंद होईल त्या दिवशी बाजी खिंडीत नसेल हे रक्त आहे. ताना 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 तुझा चेहरा मला उदास दिसतो रे ताना. ऐसा मुलाच्या लग्नाची पत्रिका मी राजेंच्या पायावर ठेवली तेव्हा राजेंचा चेहरा मला उदास दिसला. ताना नाराज होऊ नको ताना, कारण ज्या दिवशी तुझ्या मुलाचं लग्न आहे, ज्या दिवशी तुझ्या मुलाचं लग्न आहे त्याच दिवशी कोंडाण्यावर स्वारी आहे. माई साहेब ऐका, आधी लग्न कोंडाण्याचे मग लग्न रायबाचे. आपण माणसं कोण आहेत? क्वार्टर पेणारी माणसं, क्वार्टर पेणारी माणसं. आपण शेंबड्या पुरीसाठी हृदयाला जखम करून घेणारी हलकट माणसं आपण नाहीत. माझं हृदय तुटलं म्हणून क्वार्टर पेणारे पागल आहेत का आपण? एका पोरीनं आपला मेसेज डिलीट केला म्हणून आपण क्वार्टर प्यायचे? एका पोरीनं आपल्याला उलटा मेसेज टाकला म्हणून आपण फाशी घ्यायची? इतके हलकट मेंदूचे आपण नाहीत. हे हृदय असं तुकडे करून वाटण्यासारखं नाही. ऐका, लिहून ठेवा, लिहून ठेवा. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं. खरे म्हणे माझ्या हृदयाला जखम झाली, तिने तुम्हाला धोका दिला. पागल आहे तू, पागल. अय दरिद्री, हलकट आहे का आपण? आपण माणसं कोण आहे? भीती ना तुझी बुडी जबाब तुमचं रक्तच गोठलं. जय असं काम पाहिजे. रक्त असं ताप. तुम्हाला झालंय काय नक्की? फार बधीर झाले. काही पॉझिटिव्ह निघाला का तो? काय तुला का असं नगाड जगलं पाहिजे महाराज. चला थोडं पुढं पुढं होतो आपण. त्या मुलगा मेला अशा केसेस आहेत किंवा नाही? अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक कोणी जनमंडपवाले, माई सिस्टीवाले, कीर्तनाला बसले, तरुण मंडळी, भजी मंडळे सगळ्यांच्या उपस्थित. काय पत्रिका कुठं घेतली? कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गिरनार जल फाउंडेशन पीरखेड, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ, गायक वादक गुणीजन, अमोल निंब सोनार, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ, तरुण मंडळ सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी पहिलं कौतुक करावं एवढा सुंदर कार्यक्रम नियोजित करणाऱ्या तरुण मंडळाचं. कारण ही कामं तरुणामुळेच होतात. एक वाक्य लिहून ठेवा, तरुण एक शक्ती आहे, एकत्र आली तर क्रांती आहे. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, तरुणपण हे सोनं आहे. सगळे दागिने उघड्यावर ठेवलेले चालतात. लोखंड, स्टील, पितळ, ॲल्युमिनियम, तांब
पण सोनं कोणी उघड्यावर ठेवत नाही आणि ठुल्यावर सापडत नाही. सोनं कोणी वाट्यावर सोनं ठुलन घराचं आपलं असं घडलं. शेतकऱ्याची नांगरी वावरात पडली, कोणी नाही, लोखंडाची येते. तरुण पण एक सोनं आहे, ज्याला फायदा घेता आला त्यानंच घ्यावा. तरुणपणात 3च कामं करावीत. बाटलीपासून दूर राहावं, बाटलीपासून दूर राहावं, मांसाहारापासून दूर राहावं आणि परस्त्रीपासून दूर राहावं. जगात तुम्ही राजे व्हाल. 18 आणि 22 वर्षाच्या पोराने जर क्वार्टरचा त्याग केला, परस्त्रीचा, पुरीला पाहिल्यावर बोकड्याचा आवाज काढणारी माणसं कधी यशस्वी होती. मोटरसायकल चाललं, कुत्र्याला लाथ आणतं ती कुत्रं म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. काय कॉलेज सुटलं आणि पुरीच्या मागं चालला. ती पुरीला पाहिलं, ती कार्ट म्हणतं अरे 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 चंद्र तर दिवसा निघाला. म्हणजे ती पोरगी त्याला चंद्रासारखी दिसली. पण ती पोरगी म्हणली अरे अरे चंद्र दिवसा निघाला रे, पण घुबडाला दिवसा दिसलं कसं? तो म्हणला जाऊ दे, घुबाड तर म्हणली ना, मंजूळ ध्वनी तर कानावर पडला. या पत्रकाराचं, ह्या कार्यक्रमाच्या संयोजकाचं अभिमन्यू पवार साहेबांचे सहाय्यक ते बरोबर राहू दे. हां, त्यांचं पहिलं कौतुक करावं का गावासाठी एवढी धडपड करणारा माणूस आहे. ही काळाची गाव बिघडवणारी अनेक आहेत. बोंग्या करायला काय लागतं, पण चांगलं करायला एक वाक्य लिहून ठेवा या मुलांच्या बाबतीत. जी दगडं घाव सण करतात तीच दगडं मूर्तीला कामा येतात. जी दगडं घाव सण करतात, घाव सण केले म्हणून ज्ञानियांचे राजे ठरले, आणि घाव सण केले म्हणून जगद्गुरू ठरले, आणि घाव सण केले म्हणून छत्रपती ठरले. छत्रपती काय असं पारावर बसून होतं का? वा वा वा. छत्रपती व्हायचं त्याला 3 गोष्टी लागल्या. आई जिजाऊचा आशीर्वाद लागला, आई तुळजाभवानीचा आशीर्वाद लागला. या माणसाला सगळ्या लोकांचा आशीर्वाद आहे, चांगलंच होणार आणि करायलाच पाहिजे. चांगलं करताना त्रास होतो, त्याचं काय एवढं खेद मानायचं काही. गावात हत्ती आला हे ओळखायचं जर असेल तर कुत्रं भुकलं. हत्ती येऊन जर कुत्रं भुकलं नाही तर हत्तीचा अपमान आहे. कुत्रं भुकत नाही, कुत्रं असं नॅट लावून भुकलं पाहिजे. हत्तीनं फक्त डुलत चालायचं. सगळे भुकले पण तुकाराम महाराज पुढंच चालत राहिले तर वैकुंठ गमन झालं. सगळ्यांनी त्रास दिला पण माऊलीनं मागं वळून पाहिलं नाही तर ज्ञानियांचे राजे ठरले. सगळ्या महिलांनी नाव ठेवलं पण जळाबाईला सुळावर जाईपर्यंत तिनं मागं पाहिलं नाही तर सुळाचं पाणी झालं. बापानं जन्मला, त्या बापानं मीराबाईला विष पाजलं तरी तिनं भजन सोडलं नाही. ती माणसं यशस्वी झाली. चमडं गोरं आहे म्हणून बेदरच्या भाष्याची माणसं मागं लागली. मंगळवेड्यापासून पंढरपूरपर्यंत बेदरच्या भाष्याची माणसं आली. पांडुरंगाच्या पायाजवळ गेल्यावर त्या मुलीनं पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा हे गोरं चमडं जे मला दिलंय तो, त्या चमड्यावर जनता प्रेम करते आणि ते माझं चमड्याला जर पुरुषाचा स्पर्श झाला तर तुझा अपमान होईल. तुम्हाला माझ्या तुझ्या पायात घे. ती कानोपात्र यशस्वी ठरली. मोठं होणं एवढं सोपं नाही, त्याला गोष्टीच लागतात. माणूस मोठा व्हायला 4 गोष्टी लागतात. प्रारब्ध उत्तम पाहिजे, प्रयत्न चांगले पाहिजे, आईबापाचा आशीर्वाद पाहिजे, संताची कृपा पाहिजे. असं कोणी उठायचं मला इंजिनियर व्हायचं आहे, होईल ना, इंजिनियर व्हायचं आहे, मग अभ्यास कर. काही पोरं म्हणले मला पोलीस भरती जायचं आहे, जा ना. तू 8:30ला उठवतो आणि पोलीस भरती जातो तेव्हा बापच पेंड आहे. तिथं घाला ग्राउंड झाडायला जातो का नाला का, तिथं व्यायाम केला पाहिजे. काय मत आहे तुमचं? आणि आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी एक सूचना केली महाराज, त्या मंडळाने फाउंडेशनने एक काम केलं आहे चांगलं. ज्यांच्या घरात जुने मोबाईल आहेत ते गरिबाच्या मुलांना ऑनलाईन देण्यासाठी त्यांनी गोळा केले. हे पाऊले कौतुक आहे. गावामध्ये पहिली एक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराजांनी पहिलं ग्रामविकास खातंच शिवाजी महाराजांनी काढलंय. तुमचं काय मत आहे? गाव तिथं शाळा ही कल्पना कोणाची? शिवाजी महाराजांनी. गाव तिथं व्यवसाय छत्रपती शिवाजी महाराज. गाव तिथं भांडण नको शिवाजी महाराज. आणि गाव तिथं सगळ्या समाजातील लोक एकत्र जगली पाहिजे हे शिवाजी महाराजांनी शिकवलं. म्हणून तर त्यांनी अष्टमंडळ केलं. तर अष्टमंडळ त्याच्यावरून पांडुरंग अष्टक तयार झालं, मंगलाष्टक तयार झालं. आणि मग ह्या ग्रामपंचायतीच्या 7ची बॉडी, 9ची बॉडी, 11ची बॉडी, ह्या बॉड्या उठल्या मागून. हो, ज्या गावचा माणूस गावात नाही त्याचंच आरक्षण लागलं ते यायला.
माणूसच गावात नाही, दुसरीची मुंगली ना ते गपक्यात लागलं. आणि देव पा किती हुशार आहे, ग्रामपंचायती लागल्या आणि कोंबड्याला रोग आला. मतमोडणी झाली, कोंबड्या नीट झाल्या, काय करावं काय. नाहीच फुकाटची कोंबडी देवानं खाऊन दिली कोणाला. नाही 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 खाल्या का तुम्ही? खाल्लं नाही. बोकड्या गेला 850. सावध व्हा. म्हणून पहिलं कौतुक करावं ते कार्यक्रमाच्या संयोजकांचं, गायक वादकोणी जनमंडपाले माई सिस्टीमवाले सगळ्या मंडळीला धन्यवाद. आजच्या कीर्तनातल्या मेन मुद्द्याला सुरुवात. आत्तापर्यंत चाललं काय होतं? मुद्दे किती भारी घ्याले पहा. अभंग कोणाचा आहे, का घेतलाय? आता तुम्ही आयुष्य थोडं आहे, सरळ बस, आयुष्य थोडं आहे. शाळेतले बरोबर बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे ते मोठी आवडीत आहे का? 8 महिने यांनी काहीच केलं नाही ऑनलाईन. यांनी मॅडम डिलीट केली, गाणी ऐकत बसली, काही केलं वाचलंच नाही काही. काय म्हणायचं तुम्हाला? अभ्यास नाही केला 8 महिने. की तू 6वीला आहे तू? हां 6वीला आहे, मराठी मिडियमला आहे तू. हां लगेच लक्षात येतं ना. मी असं नजरेनं सांगणार आहे बाई, तर 2-3 दिवशी पेणार आहे, एका मिनटात सांगणार मला. इथं 2-3 लफड्यावाली पोरं आहे, एका मिनटात सांगणार. उगाच भांडणाचं मूळ नको, नाही तर सक्का सातबार. उगाच माझे दिवस खराब आहे. सावध राहा आणि पुढे चला. काय करा, काय करा, इथून पुढे तरी एक करा, नका करू नाश आयुष्य. चला थोडं पुढं. आता तरी, आता कीर्तनामध्ये बरेच लोक मोबाईल घेऊन येतात, कीर्तन मोबाईलमध्ये घेऊन जातात, हे कॅमेरे फिमेरेवाले. पण हे अख्खं कीर्तन यूट्यूबला नाही टाकत. माझं एखादं चुकीचं वाक्य गेलं तेवढंच टाकणार. इतकी नालायक आवला दे. हे माझंच ऐकणार आणि माझ्याच ठोकणार यांचं. पण सांगून ठेवतो यांचं वाटूनच होणार त्याला. कारण मला सगळ्यात जास्त त्रास याने दिलाय. मला हे अशीच मरणार. मला एक बसलेली माणसं उत्तर द्या, माझ्या कीर्तनात चांगलं काही नाहीच आहे का? अख्खंच चांगलं आहे. मग अख्खं टाका. पैसे तुम्ही कमवायचे आणि इज्जती आपल्या घरायच्या. जर आता एवढ्या समाजात कोणी क्लिप टाकली, बऱ्याच लोकांच्या हातात मोबाईल आहे, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो तू परदेशी राहत नाही. नाही नाही मग इकडून पारसात घेतले खाशी खाशी. अरे चांगलं करता आलं नाही तर करू नका, पण चांगलं करणाऱ्याला बर्बाद करू नका. आता आपल्या गिरणा फाउंडेशनला अजून 1-2 कामं करायची आहेत. ऐकाल माझं? एक पहिलं काम तर आपलं आता मोबाईलचं होणार आहे. दुसरं काम आपल्याला करायचं आहे, गाव तिथं व्यायामशाळा आहेच. आणि ही कल्पना राबवायलाच पाहिजे. अजून 50 पोरांमधल्या 20 पोरांचं व्यायामावर महत्त्व आहे. अजून व्यायाम करणारी मुलं आहेत, रस्त्यानं पळणारी, व्यायाम शरीर संपत्ती कमवणारी मुलं आहेत. गाव तिथं व्यायामशाळा, शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार होईल. 2 गाव तिथं वाचनालय व्हायलाच पाहिजे. आणि वाचनालयात आहे ना, काही नाही, 60 वर्षाच्या पुढच्या म्हाताऱ्यांना जर वाचता येत असेल तर थोडासा वेळ त्यांनी वाचनात घातला पाहिजे. 60 वर्षाच्या पुढचं जे आयुष्य आहे ते बोनस आयुष्य आहे. संसार किती करा, काय त्याला किती खोदलं तर खाली काय निघणार आहे? हां, अख्ख्या रात घुसुकरी ती घुस 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 सापडी ती काय, इथं उकर तिथं उकर तिथं उकर. तसे तुमचे माझ्या नुसते घुशीसारखी उकरा उकरी झाली. सापडत आहे काय? सापडत एवढंच, काय केलं मी, कोणच्यासाठी केलं, हे देवा कॉन्फिडन्स. अरे आपलं घुशीच्या उकरण्यामध्ये प्रॉफिट आहे का? पण सारखी उकरी ती. बरं रोज एका जागेवर नाही,
आलं का? मग आपलं तेच चालू आहे. दुधात पाणी घाल, कापसाव पाणी मार, लगीन मोड, बांधकोर, उपरण्याखाली हात घालून मशीक, नुसत्या लबाड्या. आणि फळ काय? बीड. मग गोष्टीनं उकरण्यामध्ये काय निघालं? बीड. तेच आपलं झालं. आणि मग म्हातारा झाला का पडला होताना, खात नाही, पेत नाही, लबाड्या करेल आयुष्यभर, हलकट क्वालिटीचा, नुसता पडला खाटाओ. आणि मग पाहुण्यांकडून नुसता पाहतो. मग पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडा रसा. आता इकडून ये बंद झालं, मग काय इकडून खातो का रसा? हसत हसत जगा. आता तुम्हाला 6 महिने अटकन बीपी येणार नाही. एकटा हसतो घरी गेलो माणूस. गाव तिथं व्यायामशाळा, हे काम पहिलं झालं पाहिजे. गाव तिथं वाचनालय. आणि तिसरी एक गोष्ट व्हायला पाहिजे. गाव तिथं व्यायामशाळा झाली, गाव तिथं वाचनालय झालं, गाव तिथं तंटामुक्त कमिटी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गाव तिथं पोरांना व्यावसायिक मार्गदर्शन झालं पाहिजे. गाव तिथं पुरींना कराटे शिकले पाहिजे, पुरींनी कराटे शिकले पाहिजे. 2-3 डाव पाहिजे पुरीकडे, फायटिंग बिटिंग, बॉक्सिंग बिक्सिंग. नुसती पोरांना छेड काढली ना, छेड, पुरीनं याच्यात ठेवून दिली ना एक, परत ती गाठ पुरीचं नाव घ्यायचं नाही. पण पुरी बावळट, याने मेसेज टाकला, ती काढलं लगेच म्हणतं थोडं. हा विनोद नाहीये, हा टाइमपास नाहीये, ही घरायलाच. आता अजून एक काम करायचं आपल्याला. गावांमधून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत, त्या नद्या एकदा 10-5 पोरांनी येऊन स्वच्छ केल्या पाहिजेत. कारण नदी ती माता आहे. गावचा माणूस जर कोणी मेला तर मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका. ती राख गोणीत भरून घरी आणा. घरी घेऊन या, काय फरक पडत नाही. घरी घेऊन या. काय आहे तर किती 2 गोणे आहेच काय याच्यात? याच्यात आहे काय? याच्यात काय राख हात नोटा निघती नाही. राख घरी घेऊन या. आणि एक ती राख शेतात न्या, खड्डा घ्या, त्या खड्ड्यात ती राख टाका. आणि त्याच्यावर आईवडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा. त्याला नित्यनेमाने पाणी घाला. खरी काम. सगळ्यात महत्त्वाची काय, नदी दूषित करण्यापेक्षा, कारण नदी ही माता आहे. आपण पंढरपूरला जाऊन चंद्रभागेत आंघोळ करतो, आळंदीला जाऊन इंद्रायणीत आंघोळ करतो. का? तीर्थ आहे म्हणून. मग तीर्थ जर असेल तर आपल्या गावची नदी सुद्धा तीर्थच आहे. मग त्या तीर्थात राख टाकायची नाही. लोक नाव ठेवते, लोकांच्या नादी लागू नका. आपल्या बापाचे राख काही लोक म्हणले घरी आणले का? आम्ही खरवते. तू शानपण नको शिकू. तो बाप बोसून मारला, आमच्या बापाच्या राखाची काला काळजी. आमच्या बापाची राख आम्ही. कारण लोक इतके नालायक आहेत ना, चांगलं म्हणलं का आडवं तंगडं केलंच त्याला. काही माणसं लगेच म्हणते महिलेल्या माणसाची राख कुठं घरी आणतात का? ते आम्ही आणू. जिवंतपणी बाप कुठं लाईट बंद करून आणतात का? 1.5 महिना झाला तुझ्या बापाला भाकरी नाही, तू आमच्या बापाची राख काढायला आला का? गपची बस. हे लोकांचं ऐकायचं नसतं कधी. जी गोष्ट निसर्गाला मान्य आहे ती गोष्ट माणसानं बिनधास्त करावी. आणि एक झाड जर आपण आपल्या आईबापाचं वाचवलं तर हे जग वाचवलं. काय म्हणणं आहे तुमचं? आपण चांगलं करायला शिका ना. काय चांगलं? कराटे शिका. आता हे तरुण पोर आहे, काय तुम्हाला अभ्यास करायला रोग झाला का? हलकट क्वालिटीचा आपल्याला नुसतं बोंबलं दिलं. तुम्हाला अशी लाजबीज नाही वाटत का? अरे व्हॉटएव्हर मिशन आहे तुमच्या नालायको, क्वाटरी प्याचा तुम्ही. अरे अंडरपॅन्टला वा झाल्या तुझ्या, तुला लाज नाही वाटत? बगलात गुचिड्या झाल्या तू काय नालायको? हो, हे मुद्दे जर पाळले तर ह्या बिचाऱ्याची संकल्पना यशस्वी होईल. ह्या वयामध्ये ह्या मुलानं आणि त्यांच्या फाउंडेशननं गावासाठी जास्तच केलं आहे. तुमचं काय मत आहे? हां, नाही तर ह्या वयात कोण करतं? कोणाला वेळ? लोकांना गावाचं चांगलं करा. वेळ कोणला इथं? आज नाही, आज वेळ नाही. पोरांनो, अजून शेतकऱ्याला एक वाक्य सांगतो. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 8 महिने शेती करून पाहिली लॉकडाऊनमध्ये.
काही खरं नाही, हेच खरं आहे. अगोदरच काळा ढेकळात इतका काळा पडलो होतो 8 महिने अगोदर काळा, त्याच्यात काम नाही, पुरा काळा झालतो. आता थोडा चमकायला लागलो, नाही तर काळाच होतो. काही खरं नाही. शेतकऱ्याला एक तुमचा महाराज म्हणून नाही, पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य सांगू. प्रत्येक शेतकऱ्यानं शेतीला साईड बिझनेस केला पाहिजे, तरच शेती टिकेल. कपाशिवण तुरीवर घरण गाड्यान बंगले होणार नाहीत, पुरींचे लग्न होणार नाही. गारी का कुल्फी का पावी का उसा, तर म्हशी बाजारा 150 रुपये म्हशी. पण शेतकरी जेव्हा साईड बिझनेस करेल तेव्हा सुखी होईल. तुमचं काय मत आहे? 2, शेतकऱ्याचे पोरं व्यवसाय करा, व्यसनं बंद करा. आणि शेतकऱ्याला अजून एक सांगतो, लग्नांमधले खर्च कमी करा. लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला काही नियम नाही, डीजे लावल्यावर सटा होते असं थोडं. बोगस खर्च करू नका. तुमचं काय मत आहे? मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. मुलीच्या नावे 50,000 टाकावा, मुलाच्या नावे 50,000 टाकावा, शंकराच्या देवळात जाऊन लग्न करून घ्यावा, जीवन सुखी. हे नवरदेव आहेत काही थोबाडं सडले नालायकांची गोवे खाऊ. आणि याला काळा चष्मा 35 रुपयाचा हायवेचा, तो आता 100ला झालाय. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला, बहरो भूल बरसा मेरो महबूब आया है, मेरो महबूब आया है. त्याच्या मागे 2-4 चपटीवाले, बहरो भूल बरसा, आणि त्याच्या पुढे फुलं टाकी. अरे बाटलीची बुचं टाका, फुलं काय टाकेल? आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का? बेवड्या क्वालिटीचं त्याला काय नाही. आणि एवढे पठ्ठे जर पाडले तर गिरणा फाउंडेशनचं कार्य यशस्वी होईल. नका करू नाश आयुष्यात. एवढं काम करायला पाहिजे. हे पाया पडा तुकाराम महाराज म्हणतात, सांगतात. गळ्यात माळ घाला. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा ज्ञानेश्वर माऊली.